श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुमच्याकडे गोकर्णाचं झाड असेल तर तुमच्या जीवनात या गोष्टी घडणारच. नमस्कार मित्रांनो, गोकर्ण ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घराचं सौंदर्य वाढवत नाही तर आध्यात्मिक, वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवते. पण प्रश्न असा आहे की गोकर्णाचे फूल हे पांढरे आणि निळे घरात गोकर्ण लावल्याने नेमके कोणते चमत्कार घडतात, त्यांचे आध्यात्मिक फायदे काय आहेत? चला तर मग सविस्तर आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम गोकर्ण फुलाबद्दल थोडक्यात समजून घेऊया, ज्याला संस्कृतमध्ये अपराजिता किंवा विष्णुकांता असे देखील म्हणतात. ही एक सुंदर वेल आहे ज्या वनस्पतीला इंग्रजीत बटरफ्लाय पी किंवा ब्ल्यू पी असेही म्हणतात. गोकर्णाची फुलं गायीच्या कानांसारखी दिसतात. ही फुले काही ठिकाणी निळी, पांढरी किंवा गुलाबी रंगातही आढळतात. वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलांना फार महत्त्व आहे. विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा भर येतो. हा वेल तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा बागेत लावता येऊ शकतो, पण तिचा धार्मिक आणि आध्यात्मिक शिवाय औषधाचेही खूप सारे महत्त्व आहे. गोकर्णाचा वेल आपल्या घरात असेल तर कोणते आध्यात्मिक चमत्कार घडतात? गोकर्णाची वेल आपल्या घरात असेल तर कोणते आध्यात्मिक चमत्कार घडतात? तर बघूया गोकर्ण फुलाची झाडं घरात लावण्याचे अनेक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे आहेत. हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे. त्यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक ऋषींचा संचार होतो. वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण वेल घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो. घरात ही वनस्पती लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो. विशेषतः निळ्या रंगाची गोकर्ण फुलं घरातून वातावरण शुद्ध करतात किंवा शांतता निर्माण करतात. त्यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची कृपा राहते. गोकर्ण फुलांना विष्णुप्रिय किंवा कृष्णकांता असे देखील म्हणतात, कारण ही फुले भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन, वैभव आणि समृद्धी येते असेही म्हणतात. विशेषतः अश्विन महिन्यात शुक्रवारी लक्ष्मी पूजनाला या फुलांचा उपयोग केला जातो. याशिवाय श्राद्ध काळात गोकर्ण फुलांचा उपयोग तपसासाठी सुद्धा केला जातो, ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे आपल्या कुंडलीतील शनिदेवाची दशा शांत होते. गोकर्ण फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. शनिदेवाला गोकर्ण फूल अर्पण केल्याने त्यांचा कोप शांत होतो असे सांगितले जातं. घरातील शांतता आणि समृद्धी टिकून राहते. विशेषतः घरामध्ये निळ्या फुलांचे पूजन केल्याने माता लक्ष्मीचा आणि विष्णूंची आपल्यावर कृपा आशीर्वाद मिळतात. तर तुम्ही विचार करत असाल की हे सर्व ठीक आहे, पण गोकर्ण फूल निळे असावे की पांढरे? तर याचे उत्तर देण्यासाठी आपण ही दोन्ही प्रकारच्या फुलांचे महत्त्व जाणून घेऊया. गोकर्ण फूल हे प्रामुख्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये आढळतात. दोन्ही रंगाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व, कारण ही फुलं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत. हिंदू धर्मातील फुलांचा उपयोग सुद्धा विष्णुपूजा, लक्ष्मीपूजा आणि शनिदेवाच्या पूजेत केला जातो. निळ्या रंगाचे फूल हे सकारात्मक आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार निळ्या रंगाची गोकर्णाची वेल घराच्या उत्तर दिशेला लावली जाते, तर यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते. निळ्या रंगाचे फूल हे धनलक्ष्मीला आकर्षित करते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते. शिवाय निळ्या गोकर्ण फुलांनी जर पूजा केल्यास घरातील सकारात्मक वातावरण निर्माण होते, ज्यामुळे घरामध्ये शांती आणि स्थिरता येते. विशेषतः जर तुम्ही तणावग्रस्त असाल किंवा घरात कलह असेल तर निळ्या गोकर्ण फुलांचा उपयोग करणे फायदेशीर ठरू शकते. आता बघूयात पांढरी गोकर्णाची फुले. तर पांढरी गोकर्ण फुलांचा उपयोग हा सौंदर्य आणि औषधी काढ्यांसाठी केला जातो. ही फुले शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानली जातात. काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो, तर काही ठिकाणी पांढरी गोकर्ण फुलांचा उपयोग घरात शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठी होत असतो. या फुलांनी देवांची पूजा केल्याने शुभ मानले जाते. पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असे सांगितले जाते.
हे झाले वास्तुशास्त्रीय फायदे. पांढऱ्या फुलांचा उपयोग ध्यान आणि योग साधनेसाठी देखील केला जातो आणि मग शांत होते, आध्यात्मिक प्रगती होते. याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचा सौंदर्यासाठी होतो. तर आता तुम्ही विचार करत असाल की निळी की पांढरी फुले, जर तुम्हाला आर्थिक समृद्धी, देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर निळी गोकर्ण फुले निवडा. ही फुले वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जातात. जर तुम्ही आध्यात्मिक शांती, मानसिक स्थिरता यावर लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरे गोकर्ण निवडा, जे तुमच्यासाठी योग्य ठरेल. म्हणजेच काय तर दोन्ही फुलांना आपल्याला आपापले महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण फुलाचे आध्यात्मिक फायदे बरोबरच अनेक औषधी फायदेही आहेत, जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतात. गोकर्ण फूल, पाने, शेंगा आणि मुळांचा आयुर्वेदिक उपचार केला जातो. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते असे म्हणतात. यासाठी गोकर्ण फुलांचा चहा किंवा काढा प्यावा असे सांगितले जाते. यामुळे सर्दी, खोकला किंवा ताप यासारख्या समस्यांवर मात करता येतो. याशिवाय गोकर्ण फुलांचा उपयोग त्वचारोग, कुष्ठरोग बरे करण्यासाठी केला जातो. याशिवाय ही फुले ब्युटी प्रॉडक्ट सहित रंगांसाठी वापरली जातात. याही व्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर गोकर्ण फुलांचा चहा प्यायल्याने वजनही कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्ती देखील सुधारते. शरीरातील जे विषारी द्रव्य बाहेर जातात. शिवाय गोकर्ण फुलांची पावडर तुपात मिसळून खाल्ल्याने डोक्याची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो असेही सांगितले जाते. या औषधी फायद्यामुळे गोकर्ण फूल एवढे आध्यात्मिक नाही तर औषधांच्या दृष्टिकोनातून हे एक वरदानच आहे. वैज्ञानिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारे उपयोग करण्याआधी आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा. आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलांचे इतके फायदे आहे की घरामध्ये झाडे लावावी की नाही. वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्ण फुलांचा वेल उत्तर दिशेला लावावा. पांढऱ्या गोकर्ण फुलांचा वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावा. या दिशेला लावणे शुभ मानले जाते. शिवाय गुरुवार किंवा शुक्रवार या शुभ मुहूर्तावर गोकर्ण फुलाची लागवड करणे शुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवता प्रसन्न होतात. गोकर्ण फुलाचे झाड घरामध्ये लावणं हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. धार्मिक आणि वास्तुशास्त्रीयदृष्ट्या अधिक प्रभावी असली तरी पांढरी फुले ही शांती आणि सौंदर्यासाठी उत्तम आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणताही वेल नक्कीच निवडू शकता. तुम्हाला गोकर्ण फुलाचे हे फायदे कसे वाटले? तुमच्या घरात गोकर्ण फुलांचा वेल आहे का, आणि असेल तर तो कोणत्या रंगाचा आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.